बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा भोवळे। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। सिटी 60 पाहूया। राज ठाकरेंनाही ईडीने त्रास द्यायचा प्रयत्न केला होता। संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य। खळबळ माजवण्यासाठी आपण कोणतीही गोपनीय गोष्ट उघड करणार नसल्याचंही विधान केलं। दोन्ही पवार एकत्र येण्याला तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध। खासदार संजय राऊत यांचा दावा। दोन्ही नेत्यांना भाजपच्या मोठ्या दुकानासोबत आपली छोटी दुकानं चालवायची असल्याचा राऊतांचा आरोप। एकनाथ शिंदेंना वाचता येत असेल तर त्यांनीही नरकातला स्वर्ग पुस्तक वाचावं, गाभा समजून घ्यावा, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला। हगवणे बंधूंकडून पोलिसांची फसवणूक। खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याचं समोर। सुशील हगवणेवर कोथरूड तर शशांक हगवणेवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हगवणेंच्या शस्त्र परवान्याच्या अर्जावर जालिंदर सुपेकरांच्याच मंजुरीची सही। त्यामुळे हगवणे बंधूंचे मामा असलेले पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकरांच्या अडचणीत वाढ। महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यपदी अराजकीय व्यक्ती असायला हवी। राजकारणातली सोय म्हणून अध्यक्षपदी कोणाची निवड होत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करा। रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। हगवणेंच्या राजकीय लागेबांध्यांमुळेच तपास पारदर्शक होत नसल्याचा आरोप। हगवणेच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर अशा पद्धतीनं बोलावं हे दुर्दैव। हगवणे कुटुंबियांविरोधात सगळे पुरावे असतानाही बचावासाठी असं विधान करणं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस। मंत्री गिरीश महाजन यांची संतप्त प्रतिक्रिया। राज्यामध्ये महिला अत्याचारांच्या आणि हुंडाबळींच्या संख्येमध्ये वाढ। राज्य सरकारचं मात्र महिला आयोगाकडे सपशेल दुर्लक्ष। महिला आयोगाच्या माजी सदस्य ज्योत्स्ना विस्पुतेंचा आरोप। ठाण्यामध्ये एटीएसची मोठी कारवाई। पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या तरुणाला अटक। आरोपी रवींद्र वर्मा गेल्या 7 महिन्यांपासून पाकिस्तानच्या संपर्कात। मुंबई ठाण्यातील माहिती पाकिस्तानला पुरवल्याची माहिती। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड। नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुक अकाउंटवरती अनोळखी मुलीची रिक्वेस्ट। उच्च शिक्षित असूनही हनी ट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर। ठाण्यातील हेरगिरी प्रकरणातील आरोपी रवींद्र हनी ट्रॅपचा बळी। सोशल मीडियावर तरुणीची ओळख। अनेक वेळा युद्धनौकांचे संवेदनशील फोटो तरुणीला पाठवले तर दोघांमध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचीही माहिती समोर। आपला मुलगा निर्दोष आहे, पंतप्रधान मोदींनी त्याला वाचवावं। पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणाऱ्या रवींद्र वर्माच्या आईची रवींद्रच्या अटकेनंतर प्रतिक्रिया। पाकिस्तानातून भारतात परतलेल्या सुनीता जमगाडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। काल रात्रीच न्यायालयानं सुनावणी घेत तिला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नागपूरमध्ये वसतिगृहात तरुणींचं लैंगिक शोषण प्रकरणी विजय घायवटची पत्नी पायल घायवटला अटक। अनेक तरुणींना जाळ्यात फसवत विजय घायवटला मदत केल्याचा पत्नी पायलवरती आरोप आहे। सरकारी कर्मचारी असलेल्या 2652 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। 9 हप्त्यांद्वारे सरकारचे 3,58,00,000 रुपये लाटले। 8,85,000 लाडक्या बहिणींनी 2 योजनांचा लाभ घेतला। नमूद शेतकरी आणि लाडकी बहीण योजना अशा 2 योजनांचा लाभ घेतल्याचं पडताळणीतून समोर। आपल्याला अडवल्यानंतर 2 महिन्यातच त्यांचं सरकार गेलं, त्यामुळे त्यांना प्रायश्चित्त मिळालंय। गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना टोला। गेल्या वर्षी आमदार रोहित पवारांनी पडळकरांना चौंडीत येण्यापासून रोखलं होतं, त्यावर पडळकरांची प्रतिक्रिया। भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणूक 28 जूनला होणार। निवडणुकीसाठी आतापर्यंत 70 उमेदवारांचे नामनिर्देशन फॉर्म दाखल। 168 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। कोल्हापुरात गोकुळच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक। अध्यक्षपदाचं नाव बंद पाकिटातून दिलं जाईल अशी मुश्रीफांची माहिती। नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता। कोणालाही अध्यक्ष करा, मात्र गोकुळचा अध्यक्ष महायुतीचाच झाला पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं गोकुळच्या अध्यक्ष निवडीला नवं वळण। मुंबईमध्ये बैठक झाल्यानंतर काल कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ, प्रकाश आंबेडकर, सतेज पाटील, विनय कोरे यांच्यामध्ये बैठक। धनगर समाजाच्या निधीमध्ये अजित पवार अडवणूक करतात। गोपीचंद पडळकरांची गंभीर टीका। याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीचं पत्र देणार, पडळकरांची माहिती। महायुती सरकार आदिवासी विरोधी। एकही आदिवासी आमदारांना निधी दिला जात नसल्याचा माजी मंत्री केसी पाडवींचा आरोप। धडगाव अक्कलकुवा तालुक्याचा रस्त्यांसाठी निधी दिला नाही तर राजकारण सोडेन असंही वक्तव्य।
नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा. अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून चिखलेंची ओळख. लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता. मुंबईतल्या तब्बल 481 धनाढ्य करदात्यांनी तब्बल 14,000 कोटींचा कर थकवला. मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजांनी कर बुडव्यांची यादी सादर केली. मोठे बिल्डर्स, कंत्राटदार, मोठी रुग्णालयं, 5 स्टार हॉटेल्स यांचा यादीमध्ये समावेश. सर्वसामान्यांकडून मालमत्ता कर वसुली धनाढ्यांना मोकळी का? रवी राजा यांचा मुंबई महापालिका आयुक्तांना सवाल. 14,000 कोटींच्या कर वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. प्रवाशांच्या मागणीनुसार बेस्टनं 30 मार्ग बदलले. 1 जूनपासून अंमलबजावणी होणार. प्रतीक्षानगर ते प्रबोधनकार ठाकरे उद्यान आणि मंत्रालय ते बाळकुंभ ठाणे या 2 नवीन सेवाही सुरू. वसई विरार महापालिकेत ईडीच्या कारवाईनंतर मोठे फेरबदल. 36 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रभागनिहाय बदल्या. यामध्ये 16 जण नगररचना विभागातील असल्याची माहिती. पालिकेच्या कारभारात पारदर्शकता येण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न. एनडीएचा ऐतिहासिक दीक्षांत सोहळा संपन्न. एनडीएतून आज 339 कॅडेट्स लष्करात रुजू होणार. भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी ऐतिहासिक क्षण. पहिल्यांदाच एनडीएतून 17 मुलींची पहिली तुकडी पासआउट होणार. पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये श्रीती दक्ष ही कला शाखेतल्या 59 विद्यार्थ्यांमध्ये अव्वल. श्रीती दक्षला 10वीमध्ये 95%, 12वीला 98% गुण. तर आता एनडीएच्या पदवी अभ्यासक्रमातही ती अव्वल ठरली आहे. सिंहगड किल्ला आजही पर्यटकांसाठी बंद. अतिक्रमण हटवण्याचं काम पूर्ण न झाल्यानं किल्ला बंद राहणार. आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगानंही किल्ला बंद ठेवण्यात येणार. पावसामुळे एपीएमसीत येणारा भाजीपाला महागला. आवक कमी झाल्यानं भाज्यांच्या भावात 30 ते 35% वाढ. पावसामुळे बाजार समितीत येण्यास उशीर झाल्यानंही घाऊक बाजारात भाज्यांचे भाव वाढले. बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण. मे महिन्यातच ओव्हरफ्लो. धरणाच्या दोन्ही सांडव्यावरून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. सेल्फीसाठी काही तरुण अनाठाई ढारस करत असल्याचंही चित्र. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बिंदुसरा जलपूजन. बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण 25 ते 30 वर्षांनी मे महिन्यातच भरल्याची प्रतिक्रिया. मान्सूनपूर्व पावसानं मांजरा धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ. बीड, लातूर, धाराशिव या 3ही जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये सध्या 22% पाणीसाठा. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील ढेवेवाडी भागात असलेलं वांग नदीवरचं महिंद धरण ओव्हरफ्लो. मे महिन्यामध्ये धरण भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. यवतमाळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा 2200 हेक्टरला फटका. 325 गावातील 3000 शेतकरी बाधित. भुईमूग, तीळ, ज्वारी, मूग यासह केळी, पपई, संत्रा, आंबा पिकाचंही मोठं नुकसान. मराठवाड्यातील 680 गावांमध्ये अतिवृष्टी. 34 महसूल मंडळात जोरदार पाऊस. जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद. नागपुरातील वेणा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू. हिंगणा पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह हाती लागला. छत्रपती संभाजीनगरच्या घारेगावमध्ये विकास लहाने या शेतकऱ्याची पावसामुळे विहीर खचली. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. विहीर खचतानाचा सीसीटीव्ही समोर. नागपूरमधील टोलापार, मोगरा गावांमध्ये नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे संत्रा बागाचं मोठं नुकसान. काटोलीतल्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे करत घटनेची दखल. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे टोमॅटो पिकाचं प्रचंड नुकसान. बुरशी लागल्यानं टोमॅटो खराब. तर केलेला खर्चही वसूल होत नसल्यानं शेतकरी हतबल. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील वासरीमध्ये रस्त्याचं बोगस काम. स्थानिकांकडून उघड. व्हिडिओ बनवत सोशल मीडियात व्हायरल. काय कारवाई होणार याकडे लक्ष. मान्सूनपूर्व पावसाचा कोकणातल्या पर्यटनाला देखील फटका. पावसामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची घटली. पर्यटनावर आधारित हॉटेल, लॉजिंग आणि वॉटर स्पोर्ट्स व्यवसायावर मोठा परिणाम. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात रानटी हत्तींचा प्रवेश. चिखली आणि डोंगरगाव परिसरातील या हत्तीच्या कळपातील 2 हत्ती आज सकाळी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील कुकडहेटी परिसरात दिसल्यानं वनविभागामध्ये खळबळ. आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्रानंच मित्राची हत्या केली. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावातील घटना. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी. नागपूर भोपाळ राष्ट्रीय महामार्गावर एका कारमधून 60 लाखांची रोकड जप्त. कारमधील 4 प्रवासी मद्यधुंद अवस्थेत रायपूरला जात असल्याची माहिती. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांकडून धानाच्या एका तरुणाला अटक. त्याच्या पोटामध्ये 50 ड्रग्जचे कॅप्सूल आढळले. 6.74 कोटी रुपयांचं कोकेन पोलिसांकडून जप्त. उत्तर प्रदेशात सहाय्यक आयुक्तांनी IRS अधिकाऱ्याला पेपरवेट फेकून मारलं. महसूल विभागाचे सहाय्यक आयुक्त गौरव गर्ग हल्ल्यामध्ये जखमी. राग आल्यानं मिश्रांनी गौरव गर्गना पेपरवेट फेकून मारलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिहारच्या पाटणामध्ये रोड शो. यानंतर मोदी पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीला भेट देत उद्घाटन करणार. बिहारनंतर पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशातील कानपूर दौऱ्यावर. मेट्रो, वीज, रस्ते आणि पाण्यासह 21,000 कोटींच्या विकास कामांचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन. बीडच्या अविनाश ताबेची सुवर्ण कामगिरी. आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला तब्बल 36 वर्षांनंतर स्टीपलचेसमध्ये गोल्ड मेडल. आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये लढत. हा सामना मोहालीच्या मुल्लापूर स्टेडियममध्ये खेळवला जाणार. सामन्यातील विजयी संघ क्वालिफायरच्या दुसऱ्या फेरीत तर पराभूत संघाला माघारी परतावं लागेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएलच्या फायनलमध्ये बंगळुरूनं चौथ्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली. क्वालिफायरमध्ये बंगळुरूकडून पंजाबचा 8 विकेट्सनं धुव्वा.